हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज आपण 28 साईजचा फोरटक्स ब्लाऊज बघणार आहोत. त्यासोबत आपण बोटनेक पण कटिंग कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलं जाईल. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत बघायला आवडला तर नक्की म्हणजे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. या ठिकाणी 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे आपण जी चेस्टची घडी घालणार आहोत 7.5 इंच, त्यात 2 इंच असे मिळून आपण 9.5 ते 10 इंचापर्यंत आपण इथे जी घडी आहे ती घालणार आहोत. अस्तर कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. येणारे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. बघा, आपण जी चेस्ट होती ती जवळजवळ 10 इंचाची घेतली आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रिन्स कट आणि फोरटक्ससाठी पुढील बाजू जास्त जेव्हा आपण स्टिचिंग करतो तेव्हा तो जास्त भाग जातो, त्यामुळं आपण जी चेस्टची मार्जिन आहे ती थोडी जास्त ठेवायची आहे. एक्झाम्पल 7.5 इंच आहे, त्यात 2 इंच ॲड केले, टोटल 9.5 इंच झाले. पण आपण 10 इंच पण टाकू शकतो, नो डाऊट. ओके, तर मी इथे 10 इंच करून घेतलेले आहे. बघा, कमी झालं तर आपण काही करू शकत नाही, जास्त झालं तर काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं तुम्ही प्रयत्न करा जेवढी आपली चेस्ट आहे त्यामध्ये 2.5 ते 3 इंच ॲड करायची. ओके, त्यानंतर बघा आपण मागची उंची टाकणार आहोत. तर मागची उंची आहे 14.5, त्यात आपण 1 इंच मिळून टोटल 15.5 टाकणार आहोत. बघा, टोटल आपण 14.5 आणि त्यात परत 15 इंच टाकणार आहोत. इथं एकदा काय करायचं आहे, बघा, जी घडी आहे ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. आपण जी मोजली होती व्यवस्थित आहे की नाही, त्याची व्यवस्थित जी चेस्ट आहे ती 10 इंच आहे का नाही ते बघून घ्यायचे. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. ओके, त्यानंतर बघा, आता आपण मागची उंची घेतलेली होती, आपली मेन उंची होती 13.5 इंच, त्यात 1 इंच ॲड केला 14.5. ओके, ही मागची उंची झाली 14.5. आपण 14.5 खून करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर पुढच्या उंचीमध्ये 1 इंच ॲड करणार आहोत. तर टोटल आपली 15 इंच 15.5 इंच होणार आहोत. पुढील बाजूस आपण 15 इंच. बघा किती सोपी पद्धत आहे, सहज तुम्हाला समजेल. कारण आपली इतकी सोपी पद्धत आहे यूट्यूबवरती, म्हणजे जशी कटिंगची पद्धत खूप सोपी आहे. त्यामुळं तुम्ही एवढी सोपी पद्धत कुणाचीच नाही आहे, तर जास्त लॉजिक पण लावायची गरज नाही आहे. आपल्याला चेस्ट घेतल्यानंतर आपण मागची उंची आणि पुढची उंची घेणार आहोत. तर मागची उंची आहे बघा 14.5 इंच, पुढची उंची आहे 15.5 इंच. तर बघा, जेव्हा आपण अस्तर मेजरमेंट चाललेले असतात तेव्हा ते एकसारखे घ्यायचे आहे, मागे पुढे नको. त्यामुळे आपला ब्लाऊज चुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे 1 इंचावर खून करून आपण म्हणजे अचूक मेजरमेंट आलं तरच तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट येणार आहे. ते हे गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. आणि मागची उंची पुढची उंची आपली कट करून झालेली आहे. बघा, तर खूप सोपी पद्धत आहे. बघा, आता इथं 28 साईजचा फोरटक्स ब्लाऊज आहे, प्लस बोटनेक आहे, मागून बंद गळा आहे. त्यामुळं आपण जी गळा रुंदी घेणार आहोत, बघा, 2.25 आणि 3.5 3.15 आणि 3.5 घेणार आहोत गळा रुंदी. बघा, 2.25 आणि 2.15. तर कधी कधी बघा, आता मी तर 3.5 घेतलेली आहे, पण मी 3.15 गळा रुंदी घेणार आहेत. आणि बघा, टोटल आपण 3.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपण 3.25 इंच गळा रुंदी घेतली आहे आणि त्या पुढील शोल्डर आहे. ओके, त्यानंतर पुढचा गळा आणि मोंढा पण घ्यायचा आहे. ओके, आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. बघा, आता आपण आपल्या आवडीनुसार पुढचा गळा घेऊ शकतो, पण या ठिकाणी मी पुढचा गळा घेतला आहे 6 इंच, म्हणजे 5.5 इंच आहे. त्यात अर्धा इंच ॲड करून 6 इंच घ्यायचा आहे मागचा गळा. आणि ओके, यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे 5.5 प्लस अर्धा इंच 6 इंच, आणि मोंढा घ्यायचा आहे आपला 5.5, त्यात अर्धा इंच, असं टोटल 6 इंच. म्हणजे इथं पुढचा गळा आणि मागचा गळा हा पुढचा गळा आणि मोंढा सेम आहे 6 इंचाचा. बघा, जसे आपले ब्लाऊजचे मेजरमेंट चेंज होतं तसंच आपल्या म्हणजे साईजनुसार ब्लाऊजचे मेजरमेंट चेंज होत होता. हा 28 साईजचा परफेक्ट बोटनेक प्लस फोरटक्स ब्लाऊज आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तर एकदम परफेक्ट बसतो. या पद्धतीनं तुम्ही स्टिच केला तर बघा
दोन्ही बाजूनी मी एकदम सावकाश सांगितलंय, दोन्ही बाजूनी आपण चौकोन करून घेतलेला आहे बघा. पुढच्या गळ्याचे 6 इंच खूण केले आहे आणि मोंड्याचं पण 6 इंचावर खूण केले आहेत. ओके, आता इथं थोडासा घसा खराब असल्यामुळं मी 2-3 जे व्हिडिओ टाकले त्यांना म्युझिकच लावून दिलं होतं, पण कटिंग अशी प्रकार आहे का म्युझिकनं काही समजत नाही, त्यामुळं आपल्याला एक्सप्लेनच करावं लागतं, त्यामुळं तुम्ही समजून घ्या. आता बघा इथं पुढचा गळा झाला, त्यानंतर मोंढा झाला, त्यांचे दोन्ही पण मेजरमेंट करून घेतलेले आहे बघा. त्यानंतर मोंढापासून अर्धा इंच थोडंसं आतमध्ये यायचं आहे बघा. आणि आतमध्ये आल्यानंतर पुन्हा शोल्डरच्या बाजूला एक लाईन मारून घेतलेली आहे अर्धा इंचाच्या अंतरावर. हा मोंढ्याला आकार झाला आहे बघा. त्यानंतर चौकोनपासून अर्धा इंचापासून पाऊण इंचावर आपल्याला खूण करून घ्यायची आहे बघा. खूप सोपी पद्धत आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मी कंटिन्यू 2 किंवा 3च्या नंतर 1 तास लाईव्ह असते, तुम्ही लाईव्हवर नक्की जॉईंट व्हा बघा. चौकोनपासून अर्धा इंचावर खूण केली, त्यापासून अर्ध्यापासून पाऊण इंचावर आपण खूण केली आहे आणि मोंड्याचा असा आकार देऊन घेतला आहे बघा. इथं फ्रेंच कर्व आणलेला आहे, पण त्याचा काही यूज झालेला नाही आहे. ओके, त्यानंतर आता आपण पुढचा गळा आहे, पुढच्या गळ्याला आपण गोल गळ्या 1 इंचाच्या याच्या खूण करून आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे बघा. ओके, अशा प्रकारे आपला हा गळा झालेला आहे. त्यानंतर बघा खाली आपण शोल्डर घेतलेला आहे बघा, क्रॉसपट्टी घेतलेली आहे 3.5 इंच आणि 3 इंचावरती. आता जे इथं बघा प्रिन्स कट असेल तर तुम्ही डायरेक्ट घ्यायचं आहे. आणि इथं आता मी ही क्रॉसपट्टी टाकलेली आहे 4 टक्सला बघा. 3 इंच, 2.5 इंच आणि 3 इंचाची होती. त्यानंतर मी अर्धा इंच खूण केलेली आहे आणि पट्टी आहे ती पट्टीला क्रॉसपट्टीचं मेजरमेंट घेऊन झालेलं आहे. आता इथं बघा तुम्ही इथं शोल्डरच्या मधोमध करू शकतात किंवा जे टक्स आहे ते टाकू शकतात बघा. इथं मी टोटली किती टक्स टाकला आहे बघा. टोटल मी इथं 4 इंचाचा टक्स टाकून घेतलेला आहे. ओके, त्यानंतर 4 इंचापासून वरती 2.5 इंच खूण केलेले आहे आणि 2.5 इंचापासून 1.5 इंचावर आपण बाकीचे टक्स टाकणार आहोत बघा. त्यामुळं आपण जेव्हा टक्स ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही शोल्डरच्या मधोमध केलं तरी चालतं किंवा तुम्ही क्रॉस पट्टीपासून 4 इंचावर तिकडे टकची लाईन मारली तरी चालेल. त्यानंतर वरती 1.5 ते 2 इंचावरती इथं मी 2.5 इंचावरती टक्स मारला आहे बघा. आता इथं जर 36 साईज असेल तर तुम्ही 2.5 इंच घ्यायचा आहे. तिथं कमी साईज आहे म्हणून आपण 2.25 वर घेतलेलं आहे. त्यानंतर बघा 2 इंचावर आपण खूण करून घेतलेलं आहे. तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्या चॅनलचा हेतूच आहेत का माझ्यासारख्या आज बाकीच्या पण महिलांनी कमीत कमी स्वतःचा ब्लाऊज स्टिच करावा, माझा हा पूर्ण प्रयत्न आहे. तर ओके, तुम्हाला कटिंगची पद्धत आवडली तर नक्की एक लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. ओके, त्यानंतर आपल्या इथं 4 टक्स मारून झालेले आहे बघा. 4 टक्सच्या लाईन मारून झालेल्या आहे, एक मोंड्याच्या बाजूने, एक गळ्याच्या बाजूनं आणि एक चेस्टच्या बाजूने. अशा प्रकारे आपले 4 टक्स आहेत. 4 टक्सच्या लाईन मारून झालेल्या आहेत बघा. किती सिंपल पद्धत आहे. आपण पहिल्यांदा चेस्ट घेतली, त्यानंतर चेस्ट होती 10 इंच घेतलेली आपण चेस्ट. त्यानंतर मागची उंची घेतली आपण 14.5 इंच, पुढची उंची घेतली 5.5 इंच. त्यानंतर शोल्डरपासून खुणा केल्या, शोल्डर घेतला आहे 3.25 आणि 6.5 इंच. त्यापासून पुढचा गळा आणि मोंडा घेतला आहे 6 इंचाचा. त्यानंतर आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे. क्रॉसपट्टीपासून 4 इंचावर आपण लाईन मार्क केले. 4 इंचापासून 2.5 इंचावरती लाईन मारली, तिथून 2 इंचावर 4 डॉट देऊन टकची लाईन मारून घेतली. अशा प्रकारे खूप सिंपल पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. ओके, आता आपण काय करणार आहोत तर कट करून घेणार आहोत बघा. तर एकदा आपण मेजरमेंट घेऊन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा रिचेकिंग करायचे आहे
किंवा नको परत परत त्या गोष्टी चुकायला. त्यानंतरच आपण डायरेक्ट ब्लाऊज कट करायला घ्यायचा आहे. आता बघा मागचं मेजरमेंट झालं आहे, पुढचं आता आपण पुढचं जे मेजरमेंट आहे ते घेणार आहोत. आता गळा रुंदी 3.25 आहे म्हणून 3.25च घ्यायची आहे. खालच्या बाजूनं 3.5 इंचाची खूण करायची. जेव्हा याचा मी व्हिडिओ शेअर केला आहे बोटनेकचा, तो तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला आहे बोटनेकच्या ब्लाऊजला. ते म्हणजे हा पुढचा पार्ट आहे आणि तो होता तो मागचा पार्ट आहे. खूप छान ब्लाऊज, कस्टमर पण हॅप्पी आहे. खूप छान कस्टमरला ब्लाऊज बसला. ओके. त्यानंतर बघा आता इथं माझं सारखं कॅमेरावरती मी सेट केला होता, पण आता इथं माझं सारखं डोकं येत आहे, त्यामुळं सॉरी. तर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इथं बघा गळा रुंदी जेवढी आपली मागची गळा रुंदी आहे तशीच पाठीमागची पण गळा रुंदी येणार आहोत. त्यानंतर इथं आकार देऊन घ्यायचा आहे बघा. त्यानंतर आता आपण डार्क पेन्सिलनी लाईन मारून घ्यायची आहे किंवा पेननी डार्क मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कटिंगच्या वेळेस लक्षात येतात. आता मी शक्यतो पेननी मार्किंग करते, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसावं म्हणून मी पेन्सिल चॉकनी मार्किंग करते, पण मी शक्यतो जास्तीत जास्त पेनाचा यूज करते. ओके. त्यानंतर बघा आता आपण कटिंग करून घेणार आहोत. बघा पहिल्यांदा काय करणार आहोत आपण गळा मोंडा 4 लेअरवर कट करणार आहोत. त्यानंतर त्याचे 2 पार्ट वेगवेगळे करणार आहोत बघा. ओके. तर आपण आता मोंडा 4 लेअरवर कट करून घेणार आहोत. त्यानंतर मोंडा 4 लेअरवर कट करून झालं. एकदा परत मेजरमेंट का बघावं लागतंय, कारण जे चेस्ट आहे ती खूप कमी मापाचा ब्लाऊज आहे हा, त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला मागचा गळा, मोंडा ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. ओके. दोन्ही पण आकार देऊन घ्यायचे आहेत बघा. खूप सोपी पद्धत आहे. मी भरपूर वेळेस आणि लांबाईचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर याची लांबाई आहे, तर लांबाई कशी कटिंग करायची मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कटिंग, लांबाई, छोटी बाई, कटोरी कशी वाढवायची, छोट्या छोट्या गोष्टी आहे मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप ते तुम्हाला समजलं असेल. अशा प्रकारे तुम्ही कटिंग करा. कटिंग करण्याची पद्धत खूप सोपी आहे. तर कटिंग करण्याची भरपूर वेळेस मी तुम्हाला दाखवले आहे कटिंग कशी करायची. तर मोंढ्याच्या 4 लेअरवर कट करायचा आहे पहिला आकार. त्यानंतर 2 पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहे शोल्डरपासून. आणि हा ब्लाऊज पण खूप कमी वेळात तयार होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींना. ओके. त्यानंतर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या. 2 पार्ट शोल्डरपासून साईडला केले आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी कट केली आहे. त्यानंतर आपण पार्ट एकमेकावरती ठेवून हा पार्ट कट करून घेतलेला आहे. ओके. अशा प्रकारे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. बाही कटिंग पण खूप सोपी आहे. त्यानंतर आता बघा हुकपट्टी, आयपट्टीसाठी आपण छोटे छोटे कट मारायचे आहे. हुकपट्टीने आयपट्टीसाठी 2.5 इंच आणि 3 इंचाचा कापडा काढायचा आहे आणि कमरपट्टीसाठी 2.5 इंचाचा. अशा प्रकारे हे पुढचा पार्ट आपण जो कट केला तो एकमेकावर ठेवून प्रेस करून घ्यायचा. दुसऱ्या बाजूला पण ते टक्स लगेच हे होतात, म्हणजे दोन्ही पण बाजू आपल्या रेडी होऊन जातात. अशा प्रकारे तुम्ही कटिंग झाली आहे. स्टिचिंग करा. स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत, ते एकदा बघा. आणि तुम्हाला 28 साईजचा बोटनेक ब्लाऊज कसा कट करायचा याची मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. अजून पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सोनू फॅशन चॅनलवरतीचे व्हिडिओ आवडत असेल किंवा नसेल ते पण सांगा. आणि तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. त्यानंतर आपली बाही कटिंग राहिलेली आहे. बाही कटिंग पण आपण रोजच्या बाही कटिंगचे पण लांब बाही कटिंगचे पण मी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहे यूट्यूबसाठी.
ते एकदा बघा, नसेल बघेल तर खाली कमेंट करा, मी तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल लॉंग व्हिडिओचा. आणि हा आपला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितले तुमचे आभार. हा फोटक ब्लाऊज आहे बोटनेक 28 साईजसाठी परफेक्ट कटिंग आहे.